महाराष्ट्रातील असे काही खेळ जे आज नामशेष होत चालले आहेत. नमस्कार, मी क्रांती कुमार. आज आपण अशाच महाराष्ट्रातील नामशेष होत जाणाऱ्या खेळांबद्दल बोलणार आहोत. आज आपण विटीदांडू, लगोरी आणि आबाडब्बी या 3 खेळांबद्दल बोलणार आहोत. पहिला खेळ विटीदांडू. विटीदांडू त्याला आम्ही आमच्या इकडे चिन्नी दांडू पण म्हणायचो. तर त्यात 2 दांडू असतात. एक विटी आणि एक दांडू. तर विटीला दोन्ही साईडला टोक असतं आणि दांडूने ती चिन्नी कोलायची आणि पुढे जे आपले मित्र थांबले आहेत ते त्याला पकडायचे. जर ते कॅच पकडले तर तो प्लेयर आउट झाला आणि जर नाही पकडला तर त्याने तिथून त्या दांडूला टिपायचं आणि जर त्या दांडूला त्याने टिपलं तर तो प्लेयर आउट झाला. जर तो टिपू नाही शकला तर त्या दांडूने आपण चिन्नी उचलायची आणि अबल, डबल, ट्रिपल हे असे प्रकार असायचे. अबल म्हणजे जेवढ्या लांब चिन्नी मारलेली आहे तिथून ते डबऱ्यापर्यंत जे अंतर असायचे ते आपण दांडूने मोजायचो. डबल म्हणजे ते आपण चिन्नीने मोजायचो. अशा प्रकारे ते चालायचा गेम. दुसरा खेळ आहे लगोरी. लगोरीमध्ये 7 परश्या असायच्या. ते एकावरती एक ठेवायचो आणि एक बॉल असायचा. तो बॉल आपण मोस्टली कागदापासून, प्लास्टिक पासून तो बनवायचो. तर त्याच्यामध्ये 2 टीम असायच्या. एक टीमने बॉलने त्या परश्या पाडायच्या आणि दुसरी टीमने ज्यांनी पाडला आहे त्यांना त्या बॉलने टिपायचं. जर टिपलं तर ती टीम आउट झाली. आणि ज्यांनी त्या परश्या पाडल्या आहेत त्यांचा प्रयत्न हा असायचा की त्या परश्या परत आहे अशा एकावरती एक लावायचा प्रयत्न करायचा. तिसरा खेळ आहे आबाडब्बी. हा मला खूप आवडायचा गेम, कारण आम्ही शाळेत किंवा गल्लीत असताना मी हा गेम खूप खेळायचो. तर गेम असा होता की ज्याच्यावर डाव आहे त्याने जिथं आपण चौकोन आखायचो आणि आत प्लेयर असायचे आणि ज्याच्यावरती डाव आहे त्याने एका प्लेअरचं नाव घेऊन त्याला बाहेर बोलवायचं आणि त्या दोघांनी मिळून आतले जे पण चौकोनमध्ये आत जे पण आहेत त्यांना बाहेर ओढायचा प्रयत्न करायचा. आणि जर चुकून जो बाहेरची 2 प्लेअर मधला कोणी जर आत चुकून अडकला तर त्याला जे आतले लोक आहेत चौकोनमध्ये त्याला खूप मारायचे आणि जो बाहेर आहे त्यानं कसं तरी प्रयत्न करून आतल्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. हा गेम एवढा डेंजर असायचा की ज्याच्यात डाव आलाय तो चुकून जरी आत सापडला तर तो खूप मार खायचा, खूप म्हणजे खूप. अशा प्रकारचे 3 गेम आम्ही खेळायचो. तर प्रत्येकाच्या गावामध्ये किंवा भागामध्ये त्या खेळाला वेगवेगळे नाव असतील. पण या खेळांमुळे एक गोष्ट अशी व्हायची की या खेळांमुळे जे पण मित्र मैत्रिणी जे पण असायचे ते सगळे एकत्र येऊन हा खेळ खेळायचे. आणि त्यावेळी मोबाईलचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे सर्व पोरं एकत्र गल्लीतले किंवा मित्र सर्व शाळेमध्ये सर्व एकत्र येऊन हा खेळ आम्ही खेळायचो. याच्यामुळे एक गोष्ट व्हायची की जे पोरं फिजिकली पण स्ट्रॉंग व्हायचे. आज जर आपण आत्ता जर बघतोय की पोरं मोस्टली जे मैदानी खेळ आहेत किंवा हे असे प्रकारचे जे सूरपारंब्या, विटीदांडू, आबाडब्बी, बकाबुकी असे जे खेळ आहेत ते आज खेळताना दिसत नाहीत. तर आजची पोरं फक्त मोबाईलवरती पबजी, फ्री फायर ह्या प्रकारचेच गेम खेळत आहेत. त्यामुळे त्यांचं फिजिकल ते एवढे स्ट्रॉंग होत नाहीत. हा व्हिडिओ बनवायचा हाच प्रयत्न की पोरांनी आजच्या ज्या जनरेशनने हे खेळांबद्दल माहिती समजावी आणि हे खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांच्या फिजिकल हेल्थ किंवा बाकीच्या गोष्टी पण चांगल्या होतील आणि मोबाईलचा वापर थोडा कमी होईल. आणि घरातल्यांचं पण कर्तव्य हे आहे की जे त्यांनी त्यावेळी गेम खेळलेले आहेत, असे जे आता आपण जे बोललो, ते त्यांनी त्यांच्या आत्ताच्या पोरांना ते सांगणे आणि त्यांच्यात बदल करून घेणे. म्हणजे मोबाईलपेक्षा त्यांना हे फिजिकल गेम, मैदानी खेळ खेळायला प्रवृत्त करणे. असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.